बिहारच्या निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा डाव, भाजपकडून देशभरात संविधानावर हल्ले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजपवर आरोप. रोहित पवारांविरोधात ईडीची कारवाई, रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल. याआधी बारामती अॅग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. नुकताच उद्घाटन झालेल्या मुंबईतील कर्नाक पुलाचं नाव सिंदूर ठेवण्यात आलं. या पुलाला छत्रपती प्रतापसिंह महाराजांचं नाव देणं योग्य ठरलं असतं. सामनाच्या अग्रलेखातून मत व्यक्त. मुख्यमंत्री आज नवी मुंबई विमानतळाची करणार पाहणी. दुपारी 12 वाजता फडणवीस करणार पाहणी. नेरूळच्या ज्वेल ऑफ नवी मुंबई इथे उभारण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्ण आज नागपूर दौऱ्यावर. दुपारी नॅशनल अकॅडमी फॉर डिफेन्स प्रोडक्शन इथे पदवी प्रदान समारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहणार. विदर्भातील 13 सिंचन प्रकल्प रद्द, वनजमीन मान्यता आणि अन्य कारणांनी प्रकल्प रद्द. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती. पर्यटक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा, भिवतास धबधब्यावर दोघांमध्ये राडा. आमदार नितीन पवारांच्या पत्नीला रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रश्न विचारल्यानं मारहाण केल्याचा आरोप. महिलांच्या समोर हुल्लडबाजी करत असल्यानं चोप दिल्याचं आमदार नितीन पवार गटाचं स्पष्टीकरण. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. निधी मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी नाट्य. पक्षातील गटबाजीमुळे जिल्हाध्यक्षाचा राजीनामा. वाद मिटवण्यासाठी सुनील तटकरे 21 जुलैला धाराशिव दौऱ्यावर. संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल. आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण. वाशिम जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 400 सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत. आरक्षणामुळे गावागावात राजकारण पुन्हा तापण्यात सुरुवात. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू. लाडकी बहीण योजनेचे पैसे 2 महिन्यांचे आले. विरोधकांना बोलण्याचा अधिकार नाही. राम कदम यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मिलेट्समध्ये घाण. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. मिलेट्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाका. विजय वडेट्टीवारांची मागणी. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना पाहून मंगळसूत्र चोराचा अशा आशयाची जितेंद्र आव्हाडांकडून घोषणाबाजी. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी सरकारकडून रुग्णालयाच्या मॅनेजमेंटची पाठराखण. अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. नवी मुंबईतील EWSच्या 791 घरांचा घोटाळा. भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधीद्वारे घोटाळा केला उघड. 11 विकासकांवर घोटाळा केल्याचा ठपका. विधान भवनात लालबाग परळ प्रतिष्ठान संस्थेच्या लोगोचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. संस्था समाजात सामाजिक न्याय, कलाक्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत. पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य. मंत्री पंकजा मुंडेंचं विधानसभेत निवेदन. पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. रेल्वे रुळांची देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. 11वी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात. 2 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरला. विद्यार्थ्यांना 13 जुलैपर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग 2 मधील पसंतीक्रम नोंदवता येणार. सांगलीत एसटी बसची कमतरता. 200 बसची मागणी, मात्र केवळ 65 बस मंजूर. एसटी सेवेवर मोठा ताण. रत्नागिरीतील कशळी गावाजवळील देवघळी समुद्र किनारा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू. मात्र येथील संरक्षक कटडा गंजल्यामुळे धोकादायक. प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी. बीड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला 24 तासात अटक. रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलणार. छत्री निजामपूर होणार रायगडवाडी ग्रामपंचायत. विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांचा निर्णय. नामकरण करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर.
इंदापुरात उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण. शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात संतप्त प्रकल्पग्रस्त रस्त्यावर. बार परमिट रूमवरील कर वाढवण्याच्या निर्णयाविरोधात नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनचा मोर्चा. 14 जुलै रोजी बार बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार. सिल्लोडमध्ये रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गाचं काम प्रगतीपथावर. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त. डोंबिवलीमध्ये MMRDAच्या ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार कॅमेऱ्यात कैद. गटारात पाणी असताना गटाराचं काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं. व्हिडिओ देखील व्हायरल. कल्याण डोंबिवलीत धावणाऱ्या AC बसेस बंद. KDMTच्या AC बसेस बंद. प्रवाशांचा गारेगार प्रवास थांबला. प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंद. जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी आणि गडाचं वैभव सर्व दूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं आवाहन. डोंबिवलीत भाषेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत. डोंबिवलीत एका महाविद्यालयात कार्यक्रमासाठी उपस्थित गोव्याच्या राज्यपालांनी मल्याळममधून केलं भाषण. तर यावर मनसे नेते राजू पाटलांनी ट्विट करत टोचले कान. सिंधुदुर्गातील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयितांना 15 जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन. पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार. वाहनावर फास्टॅग नसल्यास आता वाहन ब्लॅकलिस्ट होणार. पथकर वसुलीचं कामकाज अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने निर्णय. चिटकवलेले फास्टॅग नसल्यास वाहन काळ्या यादीत जाणार. रत्नागिरीच्या लांजा शहरात नो पार्किंग वाहनांवरती पोलिसांची कारवाई. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कारवाई सुरू. परभणीतील डिघोळ येथील गायरान अतिक्रमण प्रकरण पुन्हा गाजतंय. जमिनीवर राहणाऱ्या श्रमिकांना तत्काळ हटवण्याचे आदेश अन्यायकारक. ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा अर्ज. तहसीलदारांच्या वागणुकीवर संताप व्यक्त. नागपूर पोलिसांचं ऑपरेशन यू-टर्न. रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी मोहीम. पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून तपासणी करणार. परभणीत कुरेशी समाजाकडून मांस विक्री बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय. सरकारच्या अन्य पशूंच्या मांस विक्री विरोधातील कारवाईच्या निषेधार्थ बंद. हिंगोलीत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या 2 जणांना 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा. वीज कंपनीच्या अभियंत्याला मारहाण करून कामात अडथळा आणल्याबद्दल कारवाई. नाशिक आणि धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद. पाण्याचा विसर्ग बंद केल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी घटली. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 17 जुलै रोजी पडघा टोलनाका बंद आंदोलन करणार. विविध मागण्यांसाठी आंदोलन. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन. साताऱ्यात कराड तालुक्यात गेल्या 6 वर्षांपासून 8100 झाडांचं वृक्षारोपण. यंदा महावृक्षारोपण अभियानांतर्गत 700 झाडांचं वृक्षारोपण. कौंडण्यपुरात पंढरपूरच्या वारीतून परतलेल्या वारकऱ्यांचा दहीहंडी सोहळा. वारकऱ्यांवर दह्याच्या प्रसादाची उधळण. माजी खासदार नवनीत राणा सोहळ्यात उपस्थित. नाशिकमध्ये आदिवासी विभागातील वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन. आदिवासी आश्रमशाळेसह विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंगच्या निषेधार्थ आंदोलन. शिरूर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत. तहसीलदार बाळासाहेब मस्केंच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया. भिवंडी पालिका क्षेत्रातील 60 वर्ष जुनी धोकादायक इमारत निष्कासित करण्याचे आदेश. चोख पोलीस बंदोबस्तात इमारत निष्कासित करण्याची कारवाई सुरू. चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसचं वर्चस्व. 21 पैकी 12 संचालक विजयी. महाविकास आघाडीचे एकूण 14 संचालक विजयी. महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान. शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत. धाराशिव अहिल्यानगर महामार्गावरील वडगाव फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन. 25 वर्षापासून रस्ता दुरुस्ती होत नसल्यानं गावकऱ्यांनी अडवला रस्ता. कोल्हापुरात शिक्षक संस्था चालकांचा मोर्चा. न्यायी संच मान्यतेच्या विरोधात शिक्षकांचा मोर्चा. मोर्चात आजी माजी आमदारांसह हजारो शिक्षकांचा सहभाग.
राज्यभरातील शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. पुण्यात शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा. शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. राज्यभरात 70,000पेक्षा अधिक शिक्षक भरती पेंडिंग. पंढरपूरमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाद्वार काला संपन्न. हरिदास घराण्यात महाद्वार काला करण्याची परंपरा 11 पिढ्यांपासून सोहळा साजरा करण्यात येतो. सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावर मोकाट जनावरं ठाण मांडून बसल्यानं वाहतुकीला अडथळा होतोय. वाहनधारक त्यामुळे त्रस्त झाले. साताऱ्यात शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर आवाज उठवत शाळा बंद आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. महावितरण विभागामार्फत पाठवले जाणारे संदेश हे मराठीतच असावेत. मनसेकडून महावितरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन. जालन्यात निवासी शाळांच्या अनियमिततेवर धनगर समाज आक्रमक. अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. सरकारकडून तातडीनं कारवाई झाली नाही तर आंदोलन उग्र रूप धारण करेल, आंदोलकांचा इशारा. सांगलीत महापालिकेच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचं कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन. शिवसेनेच्या वतीनं महापालिकेचा कारभाराचा नोंदवण्यात आला निषेध. सोलापुरात अवैध गुटख्याच्या विरोधात प्रहार संघटनेचं आंदोलन. अवैध गुटख्याची माळ गळ्यात घालून अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात आंदोलन. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी EOW कडून दुसऱ्यांदा भानू दाम्पत्याविरुद्ध वॉरंट. न्यू इंडिया बँकेत 122 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप. भानू दाम्पत्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी. आरोपपत्र दाखल करूनही गैरहजर राहिल्यानं वॉरंट जारी. आणि आता पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे. शाळकरी मुलींना आता ST पास. पैठण तालुक्यातील 2000 मुलींना पासचं वाटप. गजानन मडके यांची माहिती. टेस्लाचे भारतातील पहिलं शोरूम 15 जुलैला उघडणार. 5 मॉडेल Y कार भारतात पोहोचल्या. किंमत 48 लाख रुपये असण्याची शक्यता. लातूरमधील पन्नगेश्वर साखर कारखान्यावर मनसे आणि शेतकऱ्यांचा मोर्चा. कर्मचाऱ्यांचा थकीत पगार 12.5 कोटी रुपये तात्काळ देण्यात यावे. या मोर्चात अनेक शेतकरी सहभागी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं केंद्र सरकारला पत्र. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी अजित पवारांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी. राज्यातील अनुदानित शाळांची दुरवस्था. राज्यात अजूनही 1650 गावांमध्ये प्राथमिक शाळा नाहीत. अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत 4,09,358 इतकी घट. कोल्हापुरी चपलेची देश विदेशात विक्री वाढली. प्राडा कंपनीनं घातलेल्या गोंधळामुळे कोल्हापुरी चपलेची देश विदेशात जोरदार चर्चा. ऑनलाईन पद्धतीनं खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली. इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बीडमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीची शेतकऱ्यांवर दडपशाही. जागा न देणाऱ्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांनी तक्रार करूनही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. दर्यापूर खरेदी विक्री केंद्रात शेतकऱ्यांची गैरसोय. शेतकऱ्यांनी खतासाठी 4 तास रांगेत राहावं लागतंय. खत विक्रीत केंद्र भेदभाव करत असल्याचं शेतकऱ्यांनी आरोप केलाय. शेतकऱ्यांच्या शेतजमीन बांध आणि रस्त्यांवरील वादानंतर कायमस्वरूपी तोडगा काढणार. राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम लवकरच राबवणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. पश्चिम विदर्भात 88.8% पेरण्या पूर्ण. सर्वाधिक कपाशी पिकाची शेतकऱ्यांकडून लागवड. रत्नदुर्ग किल्ला सनसेट पॉइंटवरून तरुणीची आत्महत्या प्रकरणी तरुणीच्या मित्राचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर. साताऱ्यातील सडावाघापूरमध्ये उलटा धबधबा पाहायला गेलेल्या पर्यटकांच्या कारचा स्टंट करताना 300 फूट दरीत कार कोसळली. गॅस सिलेंडर वाहून नेणारे वाहन पलटी. वाशिमच्या अनसिंग शहरात इंडियन गॅस एजन्सीकडे जाणारा रस्ता अरुंद असल्यानं अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.
साताऱ्यात हॉटेलमधील बिल देण्याच्या कारणावरून वाद, जेवणासाठी आलेल्या टोळक्याने केली हॉटेलची तोडफोड, 2 जणांना पोलिसांनी केली अटक. उल्हासनगरमध्ये किराणा दुकानात चोरी, 53,000 रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याची घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सांगलीच्या खानापूर तालुक्यातून गुटखा जप्त, 28 लाखांचा गुटखा जप्त. गुटखा प्रकरणात साताऱ्यातील एकास अटक. कराडमध्ये जंगली रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. वन उपसंरक्षक महेश झांजुर्णे यांची मोठी कारवाई. पुण्यात कोयता आणि तलवारी हातात घेत टोळक्याचा धुमाकूळ, 7 ते 8 जणांकडून कात्रज परिसरात तरुणावर हल्ला. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. कल्याणच्या वसंत व्हॅलीत भीषण आग, गोडाऊनमध्ये ज्वलनशील केमिकलचे ड्रम साठा असल्यानं मोठ्या प्रमाणात आग पसरली. सुदैवानं जीवितहानी टळली. शिरूरमध्ये मैत्रिणीनेच केली दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी चोरी. घरातून सतत कपड्यांसह विविध दागिन्यांची चोरी. चोरीचा गुन्हा दाखल. चोर मैत्रिणीच्या बहिणीच्या स्टेटसवर चोरीचा पर्दाफाश, आरोपीला अटक. मुंबईत मावशीच्या घरी चोरी करून तिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर अटक. पोलिसांकडून आरोपीला गुजरातमधून अटक. दीर भावजयाच्या भांडणात जावेच्या मुलाचा मृत्यू. दौंड तालुक्याच्या आंबेगावमधील घटना. भांडण सोडवायला गेले असता जावेजवळ असलेल्या मुलाला फटका. बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसल्यानं मृत्यू. घरच्यांच्या भांडणात निष्पाप 11 महिन्याच्या मुलाचा बळी. बुलढाण्यात रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी. जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांमध्ये हाणामारी. रुग्णालय परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण. बुलढाणा आदिवासी आश्रमशाळेत 13 जणांना विषबाधा. पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना विषबाधा. रात्री जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. मेकअप आणि बॉडी स्पाच्या नावाखाली देह व्यवसाय. गोंदिया शहरातील धक्कादायक घटना. 5 महिलांसह 2 जण ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. मालकाविरोधात गुन्हा दाखल. साताऱ्यात बनावट राऊंडअप रॅकेट उधळलं. 12.6 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर 6 जणांना अटक. अंबरनाथमध्ये 2 सोनसाखळी चोरांना अटक. 2,10,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत. धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. विमानाचे दोन्ही इंजिन बंद पडल्यानं दुर्घटना घडली. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा 15 पानांचा प्राथमिक तपास अहवाल. AAIB कडून सार्वजनिक कॉकपिट रेकॉर्डिंगमधून कारण स्पष्ट. ऑपरेशन सिंदूरमध्ये देशाची काही हानी नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून व्यासपीठावरून जाहीर. मातृभाषा आईसारखी तर हिंदी आपल्या आजीसारखी. भाषावादावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण कायमची प्रतिक्रिया. भाषेबद्दलची संकुचित विचारसरणी सोडून प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करण्याचं जनतेला आवाहन. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियोंनी घेतली चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट. रशियाला युक्रेन युद्धात पाठिंबा. व्यापाराचे मुद्दे तसेच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर भेटीदरम्यान चर्चा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.